आता गाणं ऐकत बसले असतील माधव भाऊजी. नक्की तोच असत ना? सगळं घर शोधलास ना? गावले खय नाही ना? मग आणखी काय पुरावा हवा तुमका? आणि माका कळता तुमचं थोरलं भाव असा, पण भावावर एवढं पण आग्रह विश्वास ठेवू नको. आणि माधव भाऊजींवर विश्वास ठेवलास ना तरी तिच्यावर विश्वास ठेवच्या लायकीची बाई नाही असा ती. कधी कोणा गुंडाळत सांगता येत नाही. आता घरात कोणी नाही ना, मग माधव भाऊजींचा गुंडाळा नसतला. बरा मी बघते. ओ तुम्ही काय जातास? थांबा. सरिता सावकाश गो बाय. सरिता पुढे पुढे करतास हा? घरात जाऊन हातात गजरो बांधून काय मैत्रिणी बसणार असास? गो बाय त्याला बघू नको. मी असय ना हा? तू किती त्रास घेतोस? आहे काय होत नाही माका. अशा 10 जणींका पुरून उरीन मी. आज सोक्ष मोक्षच करून टाकत. सरिता 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 माझा एक अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी बरा नहीं. सरिता तू कशी आत आलीस? नाही म्हणजे तुझं स्वागत करायला आवडलं असतं मला, पण तू माझ्या घरात येणार नव्हतीस ना? मग अचानक कशी आलीस? काय ग? नाही म्हणजे आता आलीच असतं तुझा हात धरून मी घराबाहेर हाकलवणार नाहीये. तुझा पाहुणचार करायला आवडेल मला. ए तू उभी कायस? ये ना ये, बस इथे. अगं बस ना. सरिता उभी काय असतीये? दत्ता अरे बघ रे किती आरडता. काळजी वाटतं मका तिची. आहे मी बघून येते. नको नको तू नको जाऊ. तू गेला आणखी तमाशा होईल. आहे माधव नाही मागल्या दारात. अगं सावकाश, काय शोधतेस? हा काय हवंय सरिता? अगं का बंद केलंस? एवढं चांगलं गाणं होतं. बंद करा तुझी होती नाटका. सरिता काय झालंय? असं सतत चिडचिड करणं बरोबर नाही. आता चिडचिड तुझ्यामुळे होता. मी काय केलंय? माधव भाऊजी खय असत? माधव दात काय काढतस? खय असत माधव भाऊजी? अख्खं घर बघून झालं ना तुझं? हा दरवाजाच्या मागे बघ, नाही तर या कोपऱ्यात बघ. थांबा. यात बघ. थांबा. यात आहे का बघ तुझा दीर. चेष्टा वाटता तुका सगळी? हा दुसऱ्याचं घर मोडताना कायच कसं वाटत नाही तुका? मी घर मोडती? जे येतात ते त्यांच्या मर्जीने येतात. अख्खं घर बघून झालं ना तुझं? दिसला का कुठे तुझा धीर? नाही तू म्हणालीस ना मी इथे लपवून ठेवलाय म्हणून. तुझे सासरे आले ना तर त्यांनाही लपवेन मी. अगदीच तुझा नवरा आला ना तर त्याला सुद्धा लपवेन. हे सरिता अख्खं घर शोधून झालं ना तुझं? कुठे सापडला का? तुझ्या एवढं घर मोठं पण नाहीये माझं. का उगा स्वतःला मनस्ताप करून घेते? भता मनस्ताप
तुझ्यामुळे होता हा. किती आईलस या घरात? दुसरा तुझा घर गावला नाही खय? अगं किती छान आहे घर, त्यात एवढे चांगले शेजारी, कुठे सापडले असते? हाच होता तुझ्यामुळे. जा ना हैसला, तोंड घेऊन जा हैसला. अजून नाही आणताय सर? हा, तरी मी तुका सांगत होते. काय सांगत होतास? तुमका ती बाई माहिती नाही या. जादू करता सगळ्यांवर भुरळ पडता. सरिता, अगो माधव नाही असं ना थैसर. मग ये बघूया हय. कोणाक काय बोलायचा? शेवटी आपलाच नाणा खोटा. होय छायाताईन, खरा तास बोलतास. नाही तर असा सोडलाय नसते ती का? सरिता, रवण दे, चल आपण माधवाक शोधू. तू घरात चल. सरिता चल. माधवा, ए माधवा, उठ उठ उठ, जा तुझ्या खोलीत जा. जा. अरे मी हैसर कसं आईलो? ए जा खोलीत जा तुझ्या. चल. अण्णा, यू आर माय बेस्ट फ्रेंड. आय लव्ह यू अण्णा. चल निघ, खोलीत निघ. चल. फिरतोय सगळं. दरवाजा कुठे आहे? तुझा रस्तो. जा. थँक्यू माय डिअर फ्रेंड. आय लव्ह यू. यू आर माय बेस्ट फ्रेंड. रिमेंबर दिस. निघ. चल. 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 निघ. चल. सरिता, काय म्हणताय मी? चल घराकडे. तोंड जरी बघितलंय ना तरी तळपायाची आग मस्तकात जाता माझ्या. सरिता, अगो नको त्रास करून घेव. ये बघूया. त्रास ती का होय? भोगूच लागत. भोगीत ती. चल तू, चल घरात चल. भोगीत ती भोगूचा लागताना ती का. चल चल सावकाश. सॉरी. अरे अण्णा, अण्णा, यू आर ग्रेट अण्णा. अण्णा, 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 यू आर ग्रेट अण्णा. कर. आय लव्ह यू. अण्णा, तुमच्यासारखा बाप मिळायला ना नशीब लागत. सगळ्यांना नाही मिळत. नशीब लागत. अण्णा, बट हॅलो, एक्सक्यूज मी. हॅलो, हे बघा, माय डिअर फ्रेंड, मित्रा, मला एक सांगायचं आहे. तुम्ही काळजी घेत नाही स्वतःची. नाही घेत. काळजी घ्या. वय झालंय ना. हो ना, हो ना. हो चालेल. जेवून घ्या. नाही, जेवून घ्या. जेवून घ्या. मी बघतोय. अण्णा, मी बघतो. तू जेवा. नाही, चालू कर.
माका ना खात्री हा माधव भाऊजी खय असत ना तिका माहिती हा दिसत होता तोंडावर ना तिच्या आग लागो तिच्या नजरेक ती कायच चांगला झालेला बघवत नाही तिका. सरिता तोंडातून शब्द काढलास तर बघ. दत्ता जा पाणी घेऊन ये. अरे धापा टाकता बघ कशी. हे धापांचा जाऊ दे हो तिचं एकदाचा बंदोबस्त हो को. त्या बघ एकदा मोकळा झालंस ना की काय ता बंदोबस्त कर. पण आता पोरावर परिणाम होऊ नको सांगून ठेवते. घे पाणी घे. आहे माधव भाऊजी मुंबईत तर गेले नाहीत ना. अगो असं न सांगता कित्याक जायत तो. त्यांचा काय सांगता येता कधी काय करतील सांगता येता काय त्यांचा. सरिता तू शांत बस. मी वर बघून येते. हायसरच असा खय गेलो. माधवा ए माधवा माधवा ए बाहेर रे. माधव बाहेर रे. ए माधव बाहेर बाहेर रे. हायसर रे. अरे हायसर काय करतस. ही काय झोपूच जागा. कोण आहे. अरे कोण काय मी दत्ता असं आहे. डोळे उघड डोळे उघड माधवा. दत्ता. होय होय मीच आहे. डोळे उघड डोळे उघड. दत्ता. अरे ह्या काय माधवा. दत्ता. अण्णा इज अ ग्रेट मॅन. अण्णा इज माय बेस्ट फ्रेंड यु नो. मित्रा. माधवा अण्णा 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 ए पण ते ऐकत नाहीत रे. माधवा ते काळजी घेत नाहीत. ते जेवलं पाहिजेत की नाही हो, वेळ. हो. नाही मला सांग हा ते वय झालं त्यांचं रे. त्यांना ना काही कळत नाही. माधवा ते काळजी घेत नाही. हो सांगू आपण त्यांना. मला काळजी वाटते रे. वर झोप. मला खूप माधवा, काळजी वर झोप. वाटते. आपण सकाळी बोलू. माधवा उठ उठ माधवा. हायसर रे, वर. झोप. काळजी वाटणार ना. झोप आपण सकाळी बोलू. हा झोप. काळजी कर अण्णा मित्रा. काय माधवा. हा कसं वाटतं. काय नाही बरं आहे. काल खायसर होतस. हैसर म्हणजे हैसरच घरातच. काय करत होतस. काय म्हणजे काय झोपलो होतो. बर काल काय झालं रे. काल आठवत नाही का तुका. है ना आठवतोय ना. मी काल घरातच होतो आणि तुम्ही सरिताच्या घरी गेला होतात नाही का. पुढे 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 काय
मी घरातच थांबलो होतो. अण्णा कधी येईल? अण्णा, हा, मी घरी असतानाच अण्णा आले होते. हो. आणि मग काय, अण्णा वर गेले त्यांच्या खोलीत, आणि मग मी त्यांना जेवण घेऊन गेलो. त्यांना म्हटलं जेवून घ्या, आणि मग जरा बोलायला लागलो. तसे अण्णांनी मला थोडी, म्हणजे मी नाही, त्यांनीच जबरदस्ती. मी तुला माहिती मी कधी हा छे आपल्याला पुढे काय? पुढे काय आठवत नाही रे. खैसर झोपलो होतस? अरे माझ्याच खोलीत नाही का, तूच मला उठवायला आला होतास काय? पलंगाखाली किती झोपलो होतस? हा, हो हो हो. अरे मला काही आठवतच नाही रे. माझं ना डोकं जरा जड झालंय. मी आलो, चल आलो. काय खरा नाही हा त्यांचा. हे बापलेक ना दोन्ही सारखेच असत. काल रातच्या काहीतरी झाला होता, त्यांच्यावर विश्वास ठेवून उपयोग नाही. पाणी काढ. काढून घ्या हवा तर. हो सरिता, वा, काय गाताय हो तुम्ही. वा, खरंच गा ना अण्णा. काय झालं हो, आपण ना स्वतःसाठी गावं. कोण आपलं गाणं ऐकून काय म्हणेल हा विचार करायचाच नाही. गा गा अण्णा, तुम्ही गा. आणि गाण्याने कसं प्रसन्न वाटत. हा, बीपी पण कमी येतो असं म्हणतात. गा अण्णा, गा गा ना. हो अण्णा, तुम्हाला असं स्वच्छंदपणे गुणगुणताना मी कधी पाहिलंच नाही हो. पण आज या डोळ्यांनी पाहतोय, आणि मला माझ्या या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये. अण्णा, अण्णा गा गा अण्णा, गा. मला डोळे भरून बघू द्या तुम्हाला असं गाताना. गा अण्णा. लहानपणी कानपडात खाल्लेली आठवते? मी माझ्या लहानपणी मी विसरलो नाही ती. पण आता मी बिंदास झालोय. कारण आता आपण मित्र झालो आहोत. हा, मग या मित्रासाठी आता एक गाणं होऊनच जाऊ दे, होऊन जाऊ द्या. हा. अरे सरिता, उभी काय? चहा दे अण्णांना. हा दे. अण्णा, आणि हो, आजपासून अण्णांच्या चहामध्ये साखर जरा कमीच टाकत जा. काय, वयाप्रमाणे साखर जरा कमी असलेली चांगली. हा. अभी ना जाओ छोड़कर के दिल अभी भरा नहीं.
वा वा अण्णा वा. बघितलंस सरिता बघ.